नमस्कार, सत्यपरिचित मध्ये मी इरफान सैयद आपल्या सर्वांचं स्वागत करतो। प्रभाग क्रमांक 14 मध्ये सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून प्रभागामध्ये प्रचार सुरू आहेत। आपण सध्या या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14च्या मीरा गावठण परिसरामध्ये आहे, अग्रवाल सोसायटी या ठिकाणी, आणि या ठिकाणी यातील स्थानिक रहिवासी या ठिकाणी आहेत। त्यांच्याकडून आपण बातचीत करणार आहोत, संवाद साधणार आहोत की येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची पसंती कोणाला असणार आहे, त्यांना कोण नगरसेवक पाहिजे, कोणत्या पक्षाचा पाहिजे, या सर्व संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काका, काय सांगाल? तुमचा अनुभव जास्त आहे, गेल्या अनेक वर्षांपासून मीरा भाईंदरमध्ये अनेक वेगवेगळ्या पक्षांची सत्ता आली आहे। आता येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्हाला कोणत्या पक्षाची सत्ता बघायला आवडेल किंवा कोणत्या नगरसेवकाला तुमची पसंती आहे? माझी पसंती उपरकर, नरेंद्र उपरकर, मशाल, उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि तोच यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे। त्यांनाच का? तोच काम करतो माणूस, जवळजवळ 8-10 वर्ष त्याला बघतो मी, 15 वर्ष तो चांगल्या प्रकारे कामं करतो। प्रत्येक वेळेला तो आमच्याकडे धावून येतो, काही एक फोन केला तरी येतो, लगेच तो काम करतो। यापूर्वी भाजपचे सत्ता होती, भाजपचे 4 नगरसेवक या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14 मध्ये होते। त्यांनी काही कामं केली, काय नाही केली, का असं म्हणतात? त्यांच्याविषयी मी काय बोलू शकत नाही, पण मला तर हा व्यक्ती आहे त्याच्याविषयी बोलायचं आहे, तो आला पाहिजे निवडून। गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्या प्रभागातल्या समस्या सुटल्या का? नाही, एवढ्या काय सुटल्या नाही, आहेत तसेच आहेत। म्हणजे ज्या काय थोड्याफार आहेत त्या सुटल्या असतील, पण असं पूर्णपणे नाही सुटलेल्या आहेत। लोकप्रतिनिधी म्हणून तुमची कोणाला पसंती आहे? जो काय कोण काम करेल त्याला पसंती आहे आमची। असे काय असं पर्टिक्युलर सांगता येत नाही की शिवसेनात पाहिजे किंवा बीजेपी पाहिजे। जो काम करेल आमच्यासाठी, जो आम्ही आमच्या कामाच्या अपेक्षा असतील किंवा जे कामं रखडलेले आहेत 8 वर्षामध्ये, जो पण काम करेल तोच। गेल्या 8 वर्षांमध्ये तुमच्या त्या अपेक्षा पूर्ण झाल्यात? नाही, आमच्या काहीच अपेक्षा अशा पूर्ण झालेल्या नाही। जे काय आम्ही सांगितली होती ते आमच्याकडनं पण त्यांनी सगळं करून घेतलं। काय कामं आमच्या सोसायटी, आमच्या कॉम्प्लेक्समध्ये काय केलेलंच नाही। तुमची कोणाला पसंती असेल लोकप्रतिनिधी म्हणून? तुम्हाला कोणत्या पक्षाचा उमेदवार पाहिजे? माझी विचार केला तर हे की शिवसेनेला, मशालला दादू उपरकर आमचा स्थानिक इथलाच आहे, आणि त्याने भरपूर सारी कामं केलेली आहेत आमच्या इकडे। वेळे प्रसंगाला त्यांना आम्ही कधी पण कॉल केला, काही केला तरी तो धावत आलेला आहे। पुन्हा कोविडच्या टायमाला त्याने भरपूर सारी मदत केलेली आहे। तर आमची हे केली तर दादूची यावी अशी आमची इच्छा आहे। काका, तुमची पसंती कोणाला? पसंती आमचा काही राजकारणाचा संबंध नाही आहे। जो कोणी इथे काम करेल त्यांच्याशी जास्तीत जास्त म्हणजे आम्ही त्यांना मत देऊ। पण आता सध्याच्या काळात तरी आम्ही नरेंद्र उपरकर साहेबांना जास्तीत जास्त पसंत करतोय, याच्यासाठी की आता मी 2004 पासून इथे राहतोय। तिथपासून आम्ही त्यांना रस्त्यावर उभं राहून प्रत्यक्ष कामं करताना त्यांना पाहिलेलं आहे। आणि छोट्या छोट्या तक्रारी कोणाच्या जरी असल्या किंवा काय असल्या तरी ते कधीही म्हणजे त्या गोष्टींसाठी म्हणजे त्यांच्या सहकार्याकडून किंवा कोणाकडून त्या सोडवून घेतात। आणि आतापर्यंत मी त्यांना चांगलं म्हणजे ओळखतो सुद्धा, चांगलं आम्हाला पर्सनली ते ओळखतात, आमच्या घरी वगैरे येतात सगळं त्यांना, आणि ते म्हणजे व्यवस्थित कार्य करण्यातले आहेत नगरसेवक, त्यामुळे आमची पसंती शक्यतो त्यांना आहे। गेल्या 5 वर्षामध्ये इथे या ठिकाणी जे नगरसेवक होते त्यांनी तुमच्या काय समस्या सोडवल्या? किती वेळा त्यांनी तुम्हाला भेट दिली? कशा प्रकारे तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलात? तर त्यांनी तुमच्या हाकेला उत्तर देऊन तुमचं काम केलेलं आहे? गेल्या 5 वर्षातल्या नगरसेवकांच्या विषयी मी काही जास्त एवढं सांगू शकत नाही, पण आमच्या आता कॉम्प्लेक्समध्ये आता जे नगरसेवक सध्या आहेत, सध्या त्यांचा म्हणजे जास्तीत जास्त झोपडपट्टी एरियामध्ये त्यांचा जास्त कल आहे। म्हणजे इकडे नाही असं याचा अर्थ नाही, पण इथे सुद्धा काही नाही छोट्या मोठ्या आमच्या कंप्लेंट्स, गटार लाईन म्हणा किंवा रस्त्याची लाईन आहे किंवा आणखी काही छोट्या मोठ्या सुधारणा आहेत, ते करू पाहत आहेत। पण कसं की ह्या सगळ्या गोष्टीसाठी मेन गोष्ट असते ती म्हणजे पैसा। मग तो पैसा उभा करणं लगेचच्या लगेच त्यांना तिकडनं पासिंग होणं किंवा काय होणं, ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात। त्यामुळे लगेचच्या लगेच त्यांच्याकडून होणार नाही, पण प्रयत्न त्यांचे चालू आहेत हे एवढं आम्हाला समजतंय। त्यामुळे आमची पसंती ही त्यांनाच आहे। पहले 5 वर्षों नगरसेवक होते, पहले 5 साल यहाँ पे नगरसेवक थे, उसके बाद 3 साल यहाँ पे नगरसेवक का कार्यकाल खत्म हुआ, उसके बाद महानगर पालिका सब कुछ देख रेख करती है। तो इस पूरे 3 साल के दरमियान भाजपा के नगरसेवक यहाँ आए या दूसरे कोई पार्टी के नगरसेवक आए जिन्होंने आपके यहाँ पे समस्या सुलझाई? ऐसे कौन से पार्टी के जो पदाधिकारी है जिन्होंने आपकी समस्या सुलझाई? वेल, अभी ऐसे तो मैं ज़्यादा अवेलेबल रहता नहीं हूँ, फिर भी मेरे हिसाब से यहाँ पे जो अभी हम लोग फेस कर रहे हैं प्रॉब्लम, जैसे यहाँ के रेसिडेंट्स हैं,
फ्रॉम चेकना से लेकर काशीमेरा तक जैसे ट्रैफिक जाम होता है, और एक गाँवठान जहाँ पे हम नियर बाय रहते हैं वहाँ पे इतने पब्लिक है कि हमारे मतलब सीनियर लोगों के लिए और बच्चों के लिए भी क्रॉसिंग का बहुत प्रॉब्लम है। सिर्फ एक ही सिग्नल है जो वहाँ पे है, वो मतलब डेड एरिया में, वहाँ पे कोई क्रॉसिंग करता नहीं। पर यहाँ हमें बहुत सारी दिक्कतें मतलब प्रॉब्लम्स हैं, जिसे मैंने बोला भी था किसी कैंडिडेट को कि भाई ऐसे ऐसे प्रॉब्लम है हमारे, उसको सॉल्व करिए आप प्लीज। और दूसरा बात सेकेंडली कि यहाँ पे ट्रैफिक भी बहुत रहता है, जो हमें काफ़ी मतलब आने जाने के लिए तो आपकी difficult इन सारी समस्याओं पे आज तक किसी ने ध्यान नहीं दिया? मैं अभी तक तो मुझे नहीं लगता है किसी ने ध्यान दिया, क्योंकि मैंने पर्सनली किसी कैंडिडेट का नाम नहीं लूँगा, लेकिन मैंने उन्हें बताया था कि भाई ऐसे ऐसे है, क्रॉसिंग का आप सॉल्व करो, कुछ तो बनाओ जो इजीली हमें हम आई एम ऑल्सो सीनियर पर्सन, तो ताकि बच्चों, लेडीज, जेंट्स जो भी हो उन्हें मतलब अच्छे से वो करे। और मेन प्रॉब्लम है ट्रैफिक का भी है, यहाँ पे रिक्शा भी अवेलेबल नहीं होता है, जैसे हमें मेरा रोड जाना है अपोजिट साइड, तो थोड़ी सी प्रॉब्लम्स तो हैं यहाँ पे। तो जो भी कैंडिडेट हो तो मैं उससे यही रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि आप अगर इस साल में इलेक्ट करके आओ तो ये पहले प्रॉब्लम सॉल्व करें, वरना दिस इज अ लॉन्ग टाइम प्रॉब्लम हम लोग बहुत फेस कर रहे हैं ऐसे। किती या गेल्या 8 वर्षांमध्ये त्यांचं निवारण झालं आणि येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्हाला कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला पसंती असेल, कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही नगरसेवक म्हणून पाहाल? गेली अनेक वर्ष मी या ठिकाणी वास्तव्य करतोय आणि राज्याच्या राजकारणात एक आता निवडणुकीचं एक रणधुमाळी चालू आहे आणि महानगरपालिकेची निवडणूक म्हणल्यानंतर एक सर्वसामान्य लोकांचा या ठिकाणी त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो, त्यांच्या समस्या असतात आणि त्या समस्या साधारणतः या महानगरपालिकेमध्ये आपला एक सुशिक्षित आणि समजदार एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना त्या महानगरपालिकेमध्ये मांडायचे असतात आणि आपण पाहताय की प्रभाग क्रमांक 14 मध्ये आपले चारही उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चारही उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत, उभे आहेत आणि साधारणतः मी गेली अनेक वर्ष पाहतो इकडे या विभागामध्ये तर नरेंद्र उपरकर सारखा मनुष्य हा सर्वसामान्य घरातून आलेला प्रतिनिधी आहे आणि लोकांच्या वेळोवेळी लोकांच्या समस्यांना धावून जाणारा हा कार्यकर्ता आहे आणि मला वाटतं की अशाच कार्यकर्त्याला आपण या महानगरपालिकेमध्ये संधी देऊन या प्रभागाचा विकास करण्याची गरज आहे म्हणून त्यांची आताच प्रचार सभा या ठिकाणी इथून होऊन गेली आणि मला वाटते लोकांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14 मधून त्यांना मिळतोय आणि मला वाटते नक्कीच या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये नरेंद्र उपरकर आणि त्यांचे चारही उमेदवार या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून जातील. जय हिंद. अजून काय? जसं की आपण पाहिलं प्रभाग क्रमांक 14 मध्ये खूप समस्या आहेत, कारण की या प्रभाग क्रमांक 14ला लागूनच मुंबई अहमदाबाद महामार्ग गेलाय, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, त्यावेळी या येथील स्थानिक नागरिकांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागतो. अनेक प्रश्न आहेत, अनेक त्यांच्या समस्या आहेत, त्या त्यांचं म्हणणं आहे की सुटलेल्या नाही आहेत, म्हणून त्यांची पसंती आता ठाकरे गटांच्या शिवसेनेला पसंती देण्यात येत आहे. या सर्व नागरिकांनी जवळपास त्यांनाच त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की त्यांच्या उमेदवारालाच यांनी पसंती दिलेली आहे. मात्र यांनी दिलेली पसंती तर ठीक आहे, पण येणाऱ्या निवडणुकीच्या निकालामध्येच माहिती पडेल की या प्रभागाचा नगरसेवक पुढचा कोण असेल ते.